दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। मागच्या 40 वर्षापासून शेतकऱ्याची मागणी होती की आमच्या शेतातला जो रस्ता आहे तो किमान आमची बैलगाडी, किमान आमचा ट्रॅक्टर, किमान आमचा हार्वेस्टर शेतामध्ये गेलं पाहिजे। याकरता काही सरकारी जे पांधन रस्ते आहे त्यावर अतिक्रमण झालं आहे, ते अतिक्रमण काढून द्या। त्याकरता पोलिसांचा बंदोबस्त मोफत द्या। त्याकरता मोजणीसाठी पैसे आम्हाला लागतात ते घेऊ नका। सोबतच शेतकऱ्याची मागणी अशी होती की हे जे काही रस्ते हे दाखवले गेले नाही आहे रेकॉर्डवर, ते रेकॉर्डवर आणा, त्याला क्रमांक द्या, पांधन रस्त्याला क्रमांक द्या, शिवपांधनला क्रमांक द्या। या साऱ्या मागण्या जे शेतकऱ्यांनी शेतपांधन रस्त्याबद्दलच्या केलेल्या सर्व मागण्या जे राज्य शासनाकडनं त्यांना अपेक्षित निर्णय घ्यायचे होते ते आता पूर्ण घेतलेले आहे आणि पुढचा काळ आता इम्प्लिमेंटेशनचा आहे। आता आमचे तहसीलदार, आमचे कलेक्टर, भूमी अभिलेख हे जे खाते आहेत, या खात्याच्या माध्यमातून संपूर्ण शासन निर्णयाचा आम्हाला आता अंमलबजावणी करायची आहे आणि मला विश्वास आहे की आमचे महाराष्ट्रातले सर्व लोकप्रतिनिधी, सर्व आमदार आपापल्या भागातल्या प्रशासनाशी बसून हे सर्व निर्णय इम्प्लिमेंट करून घेतील। या नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज क्षेत्र के सारे प्लेटफॉर्म पर आपके साथ मजबूती से खड़ा, जैसे न्यूज़पेपर, न्यूज चैनल, आईटी प्लेटफॉर्म और न्यूज एप्लीकेशन। हम सिर्फ जानकारी देने का ही कार्य नहीं करते, बल्कि लोकशाही के चौथे मजबूत आधार स्तंभ की भूमिका निभाने का भी कार्य करते हैं। देश दुनिया से आने वाली सभी ब्रेकिंग न्यूज से अपडेट रहने के लिए आज ही दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन क्लिक करना ना भूलें। हमारे साथ बने रहे। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।